एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ सोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. एकीकडे खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, पक्ष फोडायचे आणि दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातली वाट लावायची, अशा पद्धतीचं राज्यभर आणि देशभरात काम सुरू आहे. TET पेपर, नीट पेपर, सेट पेपर, MPSC पेपर हे सगळे फुटतायत. का फुटतायत? तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळवण्याचा हा धंदा जोरदार हा राज्यासह देशभरात सुरू आहे. एकंदरीत शिक्षण क्षेत्राची वाट लागायला लागलेली आहे, तरी पण हे सरकार शाणं होत नाही आहे. कालसुद्धा एक पेपर फुटला आणि अनेकांचं नुकसान झालं. हे का होतंय हे बघण्याचं काम या सरकारचं आहे. एकीकडे खाजगी शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण क्लासेस, अकॅडमी ह्यांचं जाळं पसरलं आहे. अक्षरशः पावसाच्या छत्र्या उगवतात तशा ह्या छत्र्या उगवल्या आहेत. ह्यांच्यावर कुणाचं बंधन आहे? कुणाचंही बंधन नाही, कायद्याचं बंधन नाही. हे बंधन आणणं गरजेचं आहे. दादा भुसे, आपण ह्या विधानसभेमध्ये कायदा करा आणि ह्या ज्या क्लासेस, कोचिंग क्लासेस आणि अकॅडमी आहेत त्यांच्यावर बंधनं आणा, नाहीतर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आहे. एकंदरीत तुम्ही ह्या प्रकरणामध्ये आपण राजीनामाच दिला पाहिजे दादा भुसे, आणि त्याप्रमाणे दुसरे महेश चोते म्हणून आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना सुद्धा निलंबन करणं गरजेचं आहे. आणि त्यांचा जो कारभार होता उपसंचालक म्हणून कोल्हापूरमध्ये, त्या कारवाई चौकशी केल्यानंतर कंडिशनल ऑर्डर किती दिल्या, बॅक डेटा ऑर्डर किती दिल्या, किती कोटी रुपयाचं शासनाचं नुकसान केलं ह्या शिक्षकांच्या वेतनाच्या माध्यमातून, याची सुद्धा चौकशी SIT मार्फत होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करीन, तुम्ही SIT नेमलेली आहे, तर SITचं काम पहिल्यांदा कोल्हापूरपासून सुरू करा. त्यांना कुणी इथं आणलं, कुठला लोकप्रतिनिधी होता, कुठं मोठं डील झालं, हे सगळं जर बघितलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये कुठं तर स्वच्छता येईल, नाहीतर शिक्षण क्षेत्राचं वाटोळ होईल महाराष्ट्रामध्ये. हे आपण दक्षता घ्यावी विनंती.